आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा एकदम जबरा ट्रॅक सुरू झालेला आहे। आपण पाहिले की आता पृथ्वी आणि युगंधर यांच्यामधले जे काही मतभेद आहेत ते मतभेद मात्र आता दूर होत चाललेले आहेत। पण हेच होत असताना मात्र या सगळ्यामध्ये पुढचं पाऊल हे उचललं गेलेलं आहे, ते म्हणजे विद्याधर आलाय आणि युगंधरला या सगळ्यामध्ये तो आता अरेस्ट करायला सांगत आहे। पण ज्या वेळेला युगंधरला अरेस्ट करायला सांगतोय त्याच वेळेला मात्र आता इकडे काकाच्याच विरोधात पुतण्या उभा राहिलेला आहे आणि त्यांनी असा काहीतरी खुलासा केलाय या सगळ्या घटनेबद्दल। आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांना युगंधरला न पकडता विद्याधरला पकडून घ्यावं लागत आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। आनंदीने या सगळ्यामध्ये पृथ्वीच्या मदतीने पार गेम पलटी करून टाकलेला आहे। काय घडलंय, कसं घडलंय पाहूया। इकडे आपण पाहिलंय की आता या सगळ्यामध्ये इकडे पृथ्वीने शाल घातलेली आहे, ती म्हणजे आपल्या वडिलांना शाल घातल्यावरती तो आता सांगायला लागतोय हा खरं तर तुमचा सन्मान आहे। पण या सगळ्यामध्ये आनंदीने मात्र आता एक आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मानाचा शिरपेच खोवलेला आहे। म्हणजे कितीही काही विचार केला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट मात्र आता नक्की करू शकतो आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे आनंदीला महत्त्वाचं आपल्या कंपनीत स्थान द्यायला पाहिजे। आणि यावरती युगंधर म्हणतो खरंच बाळा, म्हणजे तुझा एकंदर विचार बघता मी आता हे पण करू शकत नाहीये की तू इतका सगळ्यांचा विचार करतोस। खरंच मला तुझं आता खूपच कौतुक वाटत आहे। आणि यावरती तो म्हणतो बाबा, खरं तर मी हे सगळं तुमच्याकडूनच शिकलोय, पण आता तुमच्याबद्दलचा राग द्वेष हे सगळं मनामध्ये इतकं भरलंय ना, पण याला सुद्धा जबाबदार आहे ती म्हणजे आनंदी। म्हणजे माझ्या मनात तुमच्याविषयी जे काही चुकीची हे होती ते सुद्धा काढून टाकण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर ती म्हणजे आनंदी। आणि यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो खरंच बाळा, मला तुझ्यामध्ये ना समिधाची झलक दिसते। खरं सांगू तर या सगळ्यामध्ये मात्र आता समिधा असते ना तर ती सुद्धा इतकी खुश झाली असते ना की या सगळ्यामध्ये तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं। आणि यावरती तो सांगायला लागतो खरं सांगू का बाबा, तर या सगळ्यामध्ये मला मदत करणारी आरती हिला सुद्धा ऑफिसमध्ये छानपैकी काहीतरी पोस्टवरती तुम्ही आता जॉईन करावं असं मला वाटतंय। यावरती युगंधर म्हणतो ऑफिस तुझं आहे, तुला ज्याला कोणाला जिथे हे करायचं आहे आणि तुझ्या या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुला ज्याला कोणाला निवड करायची आहे त्याची निवड करण्यासाठी तू मात्र समर्थ आहेस। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता हे सगळं करू शकतोस असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे तोपर्यंत आपण पाहतोय की लगेचच पोलिसांची एंट्री झाली। सगळेजण खुश असताना अचानकपणे पोलीस आल्यामुळे सगळेजण घाबरलेले आहेत। शिल्पा आता सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब, आमच्या इथे तर आता मोठा इव्हेंट चालू आहे आणि असं असताना तुम्ही इकडे काय करताय, तुमचं इकडे काय काम। आणि त्यावरती मात्र आता इकडे आनंदी घाबरले आणि आनंदी विचार करते काय चाललंय हे। पोलीस सांगायला लागतात खरं तर जो काही बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे ना त्या संदर्भात चौकशी करायला आम्ही आता आलेलो आहोत आणि आता त्या संदर्भात आम्हाला लीड मिळालेली आहे। आणि त्यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो काय बोलताय तुम्ही आणि त्याचा इथे काय संबंध। यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात त्याचा इथे संबंध आहे, कारण हा जो काही बॉम्बस्फोट झालेला आहे तो बॉम्बस्फोट करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर ते आता म्हणजे तो बॉम्बस्फोट झालेला आहे तो म्हणजे विद्याधर सरांच्या गाडीमध्ये आणि त्यांनीच कंप्लेंट केल्यामुळे मात्र आता आम्ही या सगळ्यामध्ये शोध घेतलाय। यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेब, शोध घेतलात ना, मग काय तुम्हाला मिळालेलं आहे सत्य ते सांगा। यावरती ते म्हणतात खरं तर आता मला एकदा विद्याधर सरांशी बोलायचं आहे। त्यावरती ते विद्याधरला म्हणतात बोला, खरंच आता तुम्हाला जी काही सत्य सापडले त्याच्यावरती कार्यवाही करायची आहे का। यावरती विद्याधर सांगायला लागतो काय सवाल आहे का हा, मला आता कार्यवाही करायची। त्यावरती पृथ्वी म्हणतो काका कुणावर संशय आहे तुला, तू आता कुणावरती कार्यवाही करायला सांगत आहेस। त्यावरती तो म्हणतो थांब रे, मला पण यातलं काही तसं माहीत नव्हतं आत्तापर्यंत, आत्ताच मला इन्स्पेक्टर साहेबांनी सत्य सांगून फोन करून सत्य आता सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे मी आता बघूया काय म्हणतायत ते इन्स्पेक्टर साहेब। यावरती शिल्पा सांगायला लागते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कोणत्याही प्रकारची मात्र आता कंप्लेंट करायची नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये ही कंप्लेंट मागे घेतोय। विद्याधर काय चाललंय, घरातला तमाशा बाहेर कशाला। विद्याधर म्हणतो ताई तुला आत्ता आठवतंय का की घरातला तमाशा बाहेर कशाला, पण ज्या वेळेला हा माझ्यावरती हात उगारतो
हा मला या सगळ्यामध्ये घालून पाडून बोलत असतो, हे सगळं ज्या वेळेला तो करत असतो आणि त्यावेळेला मात्र तू गप्प बसतेस ग. आता इकडे तू त्याला 4 शब्द बोलायला जात नाहीस की तू का करायला लागलास हे सगळं आणि का या सगळ्यामध्ये हे सगळं करत आहेस असं म्हटल्यावरती मात्र आता आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो, तुझ्या बापाने जे काही केलंय ना त्यामुळे आता इकडे मी खूप अस्वस्थ झालेलो आहे, त्यामुळे तुझ्या बापाला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे तो सांगायला लागतो, काय केलंय काय त्यांनी. आणि त्यावेळेला पोलीस आता सांगितलं लागतात की विद्याधर सरकारनी आमच्या इथे कंप्लेंट केली होती आणि त्यामध्ये मात्र आता इकडे RDX कुठून आणलं काय आणलं या सगळ्याचा शोध आम्हाला लागलेला आहे आणि RDX आणणारी व्यक्ती मात्र आम्ही इकडे अटक करायला आलेलो आहोत. आणि त्यावरती मात्र आता इकडे पोलीस आलेले आहेत आणि ते सांगायला लागतात की युगंधर सरकार आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहोत. यावरती युगंधर सांगायला लागतोय, काय तुमच्याकडे काय पुरावा काय आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ते सांगायला लागतात, ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना त्यांनी आता नाव लिहून दिलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, युगंधर काय नाव लिहून दिलंय. यावरती पोलीस सांगतात, निंबाळकर. विद्याधर म्हणतोय, काय इन्स्पेक्टर साहेब कशाला तुम्ही हे सगळं बोलत बसलेले आहात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्याला अटक करा. यावरती पृथ्वीमध्ये येतो आणि पृथ्वी म्हणतो, 1 मिनिट मला आता एक गोष्ट सांगाल का, निंबाळकर नाव लिहिलंय ना, मग जर का निंबाळकर नाव लिहिलंय तर या सगळ्यामध्ये निंबाळकर कितीही जण असू शकतात, मग तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे या बाबांनाच का अटक करत आहात. यावरती पोलीस सांगायला आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता पृथ्वी, 1 मिनिट तुम्ही सांगू शकाल का की हे सगळं कुणी केलंय काय केलंय, कंप्लेंट कशी काय झाली. मग त्यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, विद्याधर सरांच्या ह्याच्यामध्ये बॉम्ब फुटला होता आणि ज्या वेळेला त्यांच्या इथे बॉम्ब फुटला त्यावेळेला त्यांनी आता युगंधरवरती आरोप केला आणि त्यानंतर आम्ही आता त्या माणसाचा शोध घेतला जिकडून RDX घेण्यात आलं होतं. त्या माणसाचा शोध घेतल्यावरती RDX मात्र आता आमच्या हातात आल्यावरती आम्ही या सगळ्यामध्ये त्याचा शोध घेतला तर त्यांनी आता आम्हाला निंबाळकर असं नाव सांगितलं. यावरती तो म्हणतो, मग निंबाळकर म्हणजे हे कसे असू शकतात, तुम्ही माझ्या वडिलांना अटक करू शकत नाही आहेत. निंबाळकर म्हणजे स्वतः काका पण असू शकतो ना, त्याला अटक करा किंवा तुम्ही स्पेसिफिक त्याला आता नाव विचारा. यावरती पोलीस म्हणाले, हे बघा तुम्ही पोलिसांच्या कामामध्ये कार्यवाही करू नका. यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो, मी कोणत्याही पोलिसांच्या कामामध्ये कार्यवाही करणारा मुलगाच नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे. अख्ख्या पंचक्रोशीमध्ये तुम्ही जर का विचारलत ना तर या सगळ्यामध्ये मात्र आता माझे वडील कधीच असं काही करू शकणार नाही आहेत. ही गोष्ट मात्र तुम्हाला सगळेजण सांगतील आणि जर का काकाबद्दल विचारलत ना तर तो काय करू शकतो हे पण सांगतील. म्हणजे आत्ताच काही वेळापूर्वी मात्र आमच्या इथे जो काही अपघात घडला ना तो सुद्धा याच माणसाने घडवून आणला. म्हणजे आता यांना वाटत असेल की मला काही माहीत नाही आहे, पण आता इकडे आनंदी होती म्हणून हे सगळं झालंय. पण मी CCTV बघितलंय. CCTV बघितल्यामुळे मला आता समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र हा सगळा प्रकार म्हणजे ते झुंबर आहे ते पाडण्यासाठी काकाने प्रयत्न केला होता आणि माझे बाबा कधीच कोणाचं काही वाईट करू शकत नाही आहेत. काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माझ्या बाबांना अटक करू देणार नाही आहे. तुम्हाला जर का अटक करायचं असेल तर निंबाळकर म्हणून मला करा. इकडे आता युगंधर सांगायला लागतो, थांब पृथ्वी, जे काही ते बोलतायत ते आता मला आधी ऐकू दे. यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतं, पृथ्वी नाही बाबा, काहीही झालं तरी आत्ता मला माझे बाबा कुठेतरी गवसलेले आहेत आणि असं असताना मी माझ्या बाबांना मात्र आता कुणाच्याही तावडीमध्ये देणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा तुम्ही आमच्या कार्यवाहीमध्ये आता अडथळा आणण्याचं काम करत आहात. यावरती पृथ्वी म्हणायला लागतो, बिलकुल नाही, जे काही आहे ना ते सगळं समोर आहे. आणि असं म्हणत तो आता सांगायला लागतोय, मला अटक करा. आणि त्यावेळेला युगंधर म्हणतो, 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कोणाच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आणलेत, निंबाळकर ना, मग या विद्याधरला अटक करा. आता तर आमच्याकडे CCTV फुटेज आहे, माझ्या विरुद्ध तसा काही तुमच्याकडे पुरावा पण नाही आहे, पण आता आमच्याकडे इकडे आता मोठं हे आहे ते म्हणजे आमच्या इव्हेंट खराब करण्यासाठी त्याने जे काही केलं होतं ना त्याबद्दल, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये याला अटक करा. असं म्हटल्यावरती मात्र आता पोलीससुद्धा गडबडलेले आहेत. पोलिसांना काहीच कळत नाही आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे विद्याधरला अटक करण्यासाठी मात्र इकडे पुरावा आहे, त्यामुळे युगंधरच्या ऐवजी विद्याधर अटक झालाय.
पण या सगळ्यामध्ये बाप लेकाचं नातं मात्र अशा पद्धतीने फुललेलं आहे आणि दोघं जण अशा पद्धतीने एकत्रित आलेले आहेत की या सगळ्यामध्ये मात्र सगळेच जण खूप खुश झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त खुश झाले ते म्हणजे आनंदीचा जो काही मोटिव्ह होता आणि तो मोटिव्ह पूर्ण झालेला आहे। बाप लेकाला एकत्र आणले कोणत्या कारणाने होईना, पण आता इकडे विद्याधरचा खोटारडेपणा समोर आलाय आणि विद्याधरचा खोटारडेपणा समोर येत इकडे आता बापलेक एकत्र